मित्रांनो, MHCET 2026 या एक्झामची तुम्ही जर तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण महाराष्ट्र सीईटी सेलने तुमच्यासाठी रजिस्ट्रेशन पोर्टल हे सुरू केलेलं आहे. आता एक्झॅक्टली रजिस्ट्रेशन कसं करायचं, स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असणार आहे, ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप कसे करायचं आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या मॅन्डेटरी आहेत, हे सर्व गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूयात. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटीची जी लाईव्ह बॅच आहे ती 1 तारखेपासून सुरू झाली आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत, प्रॅक्टिससाठी 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक आहेत अँड रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. यासोबतच तुम्हाला आमची फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप मिळेल. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल जिथे बाकीचे स्टुडंट्स असतील आणि तुम्ही तिथे माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्ही पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामला देखील टार्गेट करत असाल, तर त्याची देखील लाईव्ह बॅच 1 तारखेपासून सुरू झाली आहे. तर लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करा आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. आता मित्रांनो, यासोबत सुद्धा सेम फॅसिलिटी अवेलेबल आहे. फॅसिलिटी म्हणजे आपण कोर्स तुम्ही विकत घेतल्यापासून तुमची एक्झाम होईपर्यंत, तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहेत. आमचा सपोर्ट तुमच्या सोबत असणार आहे. आता मित्रांनो, जर तुम्हाला हे 5ही कोर्स बाय करायचे असेल तर त्याची प्राइस असेल 10,000 रुपये. ही असेल कॉम्बो प्राइस. आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचे असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून ओपन करा. तिथून देखील तुम्ही तुमचं हा आपला कोर्स एनरोल करू शकता. आता मित्रांनो, चला तर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पाहूयात. तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे महा सीईटी. सर्च केल्यानंतर तिथे तुम्हाला फर्स्ट वेबसाईट दिसेल, जी ऑफिशियल वेबसाईट असेल, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल. ओके, ती ओपन करायची. ती ओपन केल्यानंतर तुम्हाला एक सीईटीचं पेज दिसेल पहा इथे. ओके, इथे फर्स्ट थिंग इथे दिसते, कारण सीईटी पोर्टल फॉर EY 2026-27 असं दिसतंय राईट साइड कॉर्नरला. तर याचा अर्थ आहे की आता तुम्ही रजिस्ट्रेशन सीईटी सेल वरती करू शकता. ओपन करायचं, त्याच्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल. आता मित्रांनो, इथे तुम्ही न्यू युजर आहात, बरोबर आहे. सो न्यू रजिस्टरला क्लिक करायचं. रजिस्टरला क्लिक केल्यानंतर इथे तुमचे रिक्वायर डिटेल्स लागतील. फर्स्ट ऑफ ऑल तुमची ईमेल आयडी पुट करा. ईमेल आयडी केल्यानंतर इथे ऑथेंटिकेशन वगैरे मागेल. त्याच्यानंतर इथे पासवर्ड असेल. पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे, बरोबर आहे. आता मी एक पासवर्ड क्रिएट केलाय. याच्यामध्ये 8 कॅरेक्टरचा कंप्लीट पासवर्ड असणार आहे. एक अप्पर केस लेटर असलं पाहिजे, म्हणजे एक कॅपिटल लेटर, एक लोअर केस लेटर, एक स्मॉल लेटर, एक नंबर असला पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे. असा तुमचा पासवर्ड क्रिएट झाला पाहिजे. एकदा तुमचं पासवर्ड कन्फर्म करा इथे. आता मी इथे तोच पासवर्ड, म्हणजे वरचा पासवर्ड खाली टाकलाय आणि तो पासवर्ड कन्फर्म होईल, म्हणजे मॅच होईल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आणि ॲज पर आधार कार्ड टाकायचे. ओके, त्याच्यामुळेच काही दिवसांपूर्वी तुम्हाला आधार अपडेट करायचं कंपल्सरी केलं होतं सीईटी सेलने. ओके, माझं इथे मी नाव टाकलं. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. इथे आता मी माझी डेट ऑफ बर्थ देखील टाकलेली. आता रजिस्टर वरती क्लिक करायचंय. इथे तुम्हाला ईमेल व्हेरिफिकेशन येईल. ईमेल व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला इथे ईमेल वरती जायचंय. तुमच्या मेल वरती इथे पहा, इथे ऑप्शन दिसतो, इथे व्हेरीफाय ईमेल. व्हेरीफाय ईमेल वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 चॉईस येतात. एक नोट येते, टू कंटिन्यू विथ द महाराष्ट्र सीईटी ऍप्लिकेशन, आधार अँड अपार आयडी ऑथेंटिकेशन इज मॅन्डेटरी. त्यामुळे काही दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की अपार आयडी कंपल्सरी आहे आणि अपार आयडी काढायला सांगितलेली होती. ओके, आणि
अपार आय डी जे तुम्ही डिजिलॉकरवरती तुमचं आधार कार्ड देखील अपलोड केलेलं असावं. Please ensure that both your Aadhaar and APAR ID are available in your DigiLocker account and that you have granted access to Maharashtra CED. आता डिजिलॉकर वरती तुमचं आधार आणि अपार आय डी दोन्ही पण अवेलेबल असले पाहिजेत आणि त्यासोबतच तुम्ही महाराष्ट्र सीईटी सेलला डिजिलॉकरचा ऍक्सेस देखील दिला पाहिजे. थर्ड एक नोट आहे तुमच्यासाठी, यूज डिजिलॉकर टू कम्प्लीट द ऑथेंटिकेशन ऑफ युअर आधार अँड अपार डिटेल्स. डिजिलॉकर हे ॲप आहे. तुम्हाला अपार आय डी कशी काढायची, डिजिलॉकरमध्ये कसं ओपन करायचं, ते सगळ्या गोष्टीचा डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे. त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन टाकेल. आता इथे तुम्हाला क्लिक करायचं प्रोसीड टू डिजिलॉकर. इट विल टेक सम टाइम. आता इथे तुम्हाला आधार नंबर तुमचा पुट करायचा आहे. ओके, आधार नंबर पुट केला, नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या नंबरवरती OTP येईल. सो तो OTP इथे पुट करायचा आहे. OTP आहे 25. OTP पुट केला, सबमिट वरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुमचा 6 डिजिट सिक्युरिटी पिन टाकायचा आहे. आता डिजिलॉकर जेव्हा तुम्ही रजिस्टर केलं होतं, ओके, सो तेव्हा तुम्हाला एक सिक्युरिटी पिन सेट करायचा होता, तोच पिन इथे टाकायचा आहे. आता मी माझा पिन इथे टाकलाय. जर तुमचा तो पिन विसरला असेल तर फॉरगॉट माय पिन वरती जा. आता इथे तुमचा डेट ऑफ बर्थ वगैरे टाका. त्याच्यानंतर कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यावरती सिक्युरिटी पिन सेट करायचा आहे. डन वरती क्लिक करा. ओके, आता आपला सिक्युरिटी पिन सेट झालाय. आपण डिजिलॉकर, आता आपल्याला महाराष्ट्र सीईटी सेलला आपल्या डिजिलॉकरचा ऍक्सेस द्यायचा आहे. आपल्याला 2 गोष्टी मॅन्डेटरी होत्या, कोणती, अपार आय डी आणि आधार कार्ड. सो या दोघांवरती क्लिक करायचं आहे. बरोबर आहे. 5 फेब्रुवारीला मी कन्सर्ट देतेय. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला अलाउ करायचं आहे. म्हणजे आपण डिजिलॉकरचा ऍक्सेस आपल्या महाराष्ट्र सीईटी सेलला देतोय. समजलं? यानंतर आता तुमचे डॉक्युमेंट्स सक्सेसफुली शेअर झालेत. कुणासोबत? तर महाराष्ट्र सीईटी सेल सोबत. आता इथे तुमचं एक पेज लोड होत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स फिल करावे लागतील. अपार आय डी मी माझे टाकते. इथे फोन नंबर पुट करायचा, जो करंट युजिंग फोन नंबर आहे तो करा. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स नेम, तुमचं नाव टाकायचं आहे ॲज पर 10th and 12th. अगेन इथे तुमचं वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे मदरचं नाव टाकायचं आहे. इथे तुमचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे. रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. इथे रिजन सिलेक्ट करायचं आहे. मदर टंग तुमची सिलेक्ट करायची. आता माझी मराठी आहे, सो मी इथे मराठी सिलेक्ट करेल. तुमची हिंदी असेल, इंग्लिश असेल, कन्नड असेल, तेलुगू असेल, व्हॉट एव्हर, सो तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. नॅशनॅलिटी इंडियन आहोत आपण, सो इंडियन सिलेक्ट केलं पाहिजे. फॅमिली इन्कम, सो फॅमिली इन्कम पुट करायचं. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस टाकायचं तुमचं, मॅरिड और अनमॅरिड. परमनंट ऍड्रेस टाकायचा आहे. ओके, आता इथे परमनंट ऍड्रेस तुमचा जो पण आहे तो तुम्ही इथे पुट करू शकता. आता जर तुमचा परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस जर सेम असतील तर इथे क्लिक करायचं, आणि जर नसेल तर तुम्ही खाली ऍड्रेस दुसरा टाकू शकता. सो माझं सेम आहे, सो मी सिलेक्ट केलंय. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह चेंजेस वरती क्लिक करायचंय. आता इथे ऑदर डिटेल्स मध्ये डोमासाईल येस क्लिक करायचे. त्याच्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स नो, पर्सन विथ डिसॅबिलिटी याच्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं येस ऑर नो. त्याच्यानंतर पासिंग इयर्स, पर्सेंटेज पुट करायचे. त्याच्यानंतर तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचंय. बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर
तुमचं SSC स्कूल कोणत्या राज्यातून झालं हे सिलेक्ट करायचं, म्हणजे तुमचे ओव्हरऑल 10th सगळे डिटेल्स फिल करायचे तिथे. इथे विचारले आर यू अपरिंग और अपियर फॉर 12th, तर येस सिलेक्ट करा अँड आफ्टर दॅट सेव्ह चेंजेस करायचं. आता सेव्ह चेंजेस केल्यानंतर तुम्हाला इथे सीईटी रजिस्ट्रेशन दिसेल. ओके, सो सीईटीच्या रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचंय. आता मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचे जेव्हा पण रजिस्ट्रेशन तुमच्या एक्झामचं सुरू होईल, मग ती महाराष्ट्र सीईटी, PCM सीईटी असो, PCB सीईटी असो और नर्सिंग सीईटी असो, कुठल्याही एक्झामसाठी जे आपण तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल त्याचा फॉर्म इथे दिसून येईल, त्याला क्लिक करायचं आणि त्याची प्रोसेस देखील मी अशीच डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. आता जेव्हा पण रजिस्ट्रेशन सुरू होईल तेव्हा इथे तुम्हाला ऑप्शन येईल तुमच्या एक्झामचा, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन हे सुरू करायचं आहे. आता पाहूयात एक्झामचे डेट्स कधी असतील, रजिस्ट्रेशन फॉर्म कधी सुरू होईल. आता रजिस्ट्रेशन तुमचं जानेवारी महिन्यामध्ये लास्ट वीकमध्ये सुरू होईल. त्यासोबतच लास्ट डेट टू अप्लाय असेल मार्च. त्याच्या आधी तुमचे जे पण लागणारे डॉक्युमेंट्स आहेत, मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स, ते काढून ठेवा. त्याच्यानंतर ऍडमिट कार्ड. आता एक्झामची डेट तुमची 6 ते 7 मे ही डिक्लेअर झालेली आहे आणि त्याच्या 10 दिवस आधी तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट मिळून जाईल. आता मित्रांनो, रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा फिल करायचा, त्यासोबतच त्याच्यामध्ये एडिट वगैरे तुमचे जे चेंजेस आहेत ते कसे करायचे, याच्यामध्ये एक डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यावरती देखील मी करणार आहे आणि रजिस्ट्रेशनची स्टेप बाय स्टेप प्रोसेस देखील मी सांगेल. आणि आपल्या चॅनलवरती आपण असेच वेगवेगळे अपडेट्स टाकत असतो, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच येईल. आता आपलं लेक्चर इथे सेंड करूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.